नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा काल 15 जून रोजी वाढदिवस होता। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी सूचना दिल्या की माझा वाढदिवस साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा। त्या पद्धतीने बेलापुरातील गावकरी मंडळाने बेलापुरातील मराठी मुलांची शाळा व मुलींची शाळा तसेच रामगड येथील उर्दू शाळा व मराठी शाळा या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून नामदार साहेबांचे आरोग्य उत्तम राहावे आणि राहो, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो अशी मनोकामना केली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी केले। यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरदराव नवले, पत्रकार देवदास देसाई, सचिन आमोलिक, पुरुषोत्तम भराटे, प्रफुल्ल डावरे, बाळासाहेब दाणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरदराव नवले हे होते। यावेळी माजी सरपंच सौ मीनाताई साळवी, जालिंदर कुरे, भाऊसाहेब कुताळ, मुस्ताक शेख, अरविंद साळवी, प्रभात कुरे, अजित भैया शेख, रावसाहेब आमोलिक, साहेबराव मोकाशी, रफिक शेख, करीमा सय्यद, समीना शेख, लैला शेख, भैया शेख, गणेश बंगाळ, बंटी शेलार, जब्बार पठाण, रफिक शाह, सचिन वाघ, भाऊसाहेब तेलोरे, गोरख कुताळ, जिना शेख, हाजी निसार शेख, विशाल आंबेकर, महेश कुरे, श्रीकांत आमोलिक, समद शेख, मोईन शेख, सरफराज शेख, जाकीर शेख, शफीक शेख, अमीन सय्यद, अखिल बागवान, अनिस मिर्जा, मोहफिज शेख, सलमान शेख आदी असंख्य गावकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आमच्या हाती काही कार्यक्रमाचे चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवत आहोत। राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केली की माझा वाढदिवस साजरा करताना आपण फ्लेक्स जाहिराती हे न देता, बुके न देता शालेय साहित्य असेल, समाज उपयोगी जे उपक्रम असतात ते जर राबवले तर निश्चितपणाने त्याचा समाजासाठी उपयोग होईल। आणि त्याच धर्तीवर आपण गावकरी मंडळाच्या वतीने आता रामगड येथे शाळा आहे, आपली शाळा आहे, इतर शाळेमध्ये वयाचं वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण करतोय। मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थना करतो, त्यांना एक उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य मिळवून अशी मी हरिहराची प्रार्थना करतो। आणि हे जे नवीन मुलं आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण उपस्थित आहोत। खरं तर हे नवीन मुलं जे आहेत हे भाग्यशाली आहे असं मी म्हणतो। पुरुषोत्तमचे तुम्ही खूप सुंदर उदाहरण आपलं दिलंय, खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे। म्हणजे हे कंपॅरिझन करण्याची गरज आहे। आणि आपलं लहान बालपण डायरेक्टर मामा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले आणि त्यावेळेस पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि जर ती पॅन्ट खाली गळाली तर पट्टा म्हणजे आपला करगुना राहायचा। म्हणजे आपलं बालपण जर आपण आठवलं तर खरंच ते बालपण किती सुंदर होतं। आणि नानी साहेबांनी जे सांगितलं त्यावेळेस छडी लागे छमछम विद्या ये गम, त्यावेळेस शिक्षक लोक पालकच त्यांना सांगायचे तर माझ्या मुलाला शाळेमध्ये जी शिस्त आहे ती लावा। परंतु आता जर एखाद्या शिक्षकांनी आपल्या मुलाला मारलं तर शिक्षकांकडे येत नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो। म्हणजे वस्तुस्थिती शिक्षकांनी काय करायचं, शिक्षकांनी ज्ञान राहिलं कामं या शिक्षकांकडे किती लावून ठेवले। ऑनलाईन 5-5 मिनिटाला ऑनलाईन माहिती घ्यायची, त्यांनी मुलाला शिकवायची वेळ का ती ऑनलाईन माहिती भरायची। म्हणजे शिक्षकांना काय मूळ पाया जो आहे अंगणवाडी आहे, तुम्ही म्हणता पुरुषोत्तम फोटो खाली करा भैया पुढं पा सगळ्यांनी, पुढं पा सगळ्यांनी, पुढं पा खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या,
तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.